नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय। कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईषधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम् उत्तमस्तवादुच्चमन्दतः चित्तजञ्जपध्यानमुत्तमम् फळखरे जीवा देवदेतसे कर्मश्रेष्ठना कर्म जडसे असुनी नश्वर मुक्ती अडविते कर्मसागरी फळच बुडविते ईश्वरार्पित अन्निरिच्छते चित्तशुद्धियन् मुक्ति साधते देहवाणी मन कार्य उत्तम पूजने जप चिंतन क्रम ईशबुद्धिने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन उच्चमंद अन् मौन जपतसा उच्चमंद अन् मौन जपतसा चित्तध्यानमय जपखरासा चित्तध्यानमय जपखरासा। हे रमणांच्या कृपेने आपण त्यांचे उपदेश सार पाहतो. त्याच्यातल्या 3 गोष्टीवर मुळात पहिल्या ह्या उपदेशसाराच्या कर्माच्या विभागात भर दिलेला आहे. हा सगळा कर्माचा विभाग आहे, पुढे भक्तीचा विभाग आहे अधिक. तसं त्या सगळ्यामध्ये आंतरिक धागा आहेच. अशा गोष्टी काही वेगवेगळ्या करता येत नाही, पण तरीसुद्धा देहाला लागून असलेल्या गोष्टींचा विचार केला, मग वाणीला लागून असलेल्या केल्या आणि मग चित्ताला लागून असलेल्या केल्या आणि अशा मार्गाने ते शेवटी निर्गुणाकडे गेले. त्यांचा जो उपदेशाचा मार्ग आहे हा त्यांच्या आचरणाचा मार्ग आहे. तो आपल्याला त्यांनी सांगून ठेवला, हे आपलं भाग्य. ज्या संतांनी आपले मार्ग आपल्याला सांगून ठेवले ते त्यांचे सगळ्यात मोठे उपकार आहे. नाही तर ते कोणत्या मार्गाने तिथे पोचले हे आपल्याला कळली नसतं. कोणी नेम सांगितला, कोणी नाम सांगितलं, कोणी जप सांगितले, कोणी आपापल्या पद्धतीनं काही सांगून ठेवलं आणि ते सांगून ठेवल्यामुळे जसा ज्याला जो मानवेल त्याच्या ठेवणीला पचेल रुचेल एवढा मार्ग त्याला पुढे स्वीकारता आला, हे मोठे उपकार आहे. त्याच्यातला हा त्यांनी पूजेबद्दल बोलले. तर ते देहाला लागून ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या आपण गेले 4-5 भाग पाहतो. आता 12वा भाग झाला. त्यामध्ये बाह्य पूजेचा विचार केला, आंतरिक पूजेचा विचार केला. अपरा आणि परा दोन्ही पाहिल्या. थोडी कनिष्ठही पाहिली, श्रेष्ठही पाहिली. श्रेष्ठ अशा अर्थाने पाहिली की अत्यंत निर्गुण आहे आणि मूलभूत आहे आणि माणसाचं चित्तमूळ पालटायला जी मदत व्हायला पाहिजे ती करणारी आहे. आकाशाकडे बघून जशी विशालता माणसाने शिकावी तसं आंतरिक पूजाने सर्व शिकता येतं.
तर त्यासाठी आपण त्याने अष्टमूर्तीभूत देवपूजनम हा जो शब्द वापरला, तर अष्टमूर्तीभूत या अर्थाने 8 मूर्तींची, त्याची सर्वात शेवटची आपण जीवाची पूजा हा जो विषय होता तो गेल्या वेळेला पाहिला. तर ह्या पूजा ह्या थेट माणसाच्या अंतःकरणाला हात घालणाऱ्या आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल. तेव्हा देवाच्या मार्गाने होऊ शकणाऱ्या पूजेचं जे सार आहे ते प्रत्येकाच्या ठिकाणचं भगवंत पाहणं हे अगदी साधे सोपं सार. आणि एखादी गोष्ट पाहिली म्हणजे ती पुरते असं नाही, यासाठी ही आंतरिक पूजा आहे. कारण देवळात देव आहेच, पाहणारही आहेच, पण त्याच्या पुढं जर काही नाही झालं तर देवळात जाऊन काहीच झालं नाही. आणखीन एक कर्म झालं, म्हणून त्याने कर्माच्याच विभागात हे सगळं टाकलेलं आहे. टाकतानाच मुळात हे कर्मात टाकलं. कारण तसं मग वाया येरधारा हरिवीण तुझं आहे शेवटी. त्यात जर भगवंत नसेल उतरलेला तर बाकीची येरधारच आहे नुसती. मग तशी काय ही कर्म काय ती कर्म काय, अगदी साध्या किंवा थेट, साधं तर आहेच आहे पण थेट आहे फार. कृष्णमूर्तींचं कधी अशा अर्थाने कधी वळून सांगितलेलं आहे, सरळ काय असेल ते अनुभव थेट सांगितलेला आहे. ते म्हणले तिथं थिएटरमध्ये 3 तास रमला काय, 2 तास रमला काय, आणि एखाद्या प्रवचन निरूपणात रमला काय, माझ्या दृष्टीनं रमला एवढंच मला माहिती आहे, विषय बदलला. यावरनं आपल्याला कळून घ्यावं आपण की त्यांना अभिप्रेत आहेच, प्रवचन निरूपण अभिप्रेत आहे, ती ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण ते श्रेष्ठ केव्हा ठरेल हा त्याचा उलगडा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. की असाही मी रमलो आणि तसाही रमलो, जर रमणारच असेल तर रमण्याची जागा बदलली माझी, आणि थोडीशी कदाचित ती असात्विक असेल, ही थोडी सात्विक झाली, एवढंच होईल. असं नाही, त्यांना असा अभिप्रेत आहे की ती श्रेष्ठ केव्हा ठरेल. नुसतीच सात्विक ठरून चालत नाही. कारण सत्वगुण जो आहे ना, ह्याचा रजोगुणाचा किंवा तमोगुणाचा तर प्रश्नच नाही. पण सत्वगुण हा सुद्धा एक लक्षात ठेवा की सत्वगुण हा सत्वगुणाखाली माया झाकलेली असते. सत्वगुणाची खाली नेहमी माया झाकलेली आहे. माया तिथं झाकून प्रकट होते, रजोगुणात उघड प्रकट होते, आणि तिथं तर नंगा नाचच असतो, नाचच असतं दुर्गुणामध्ये. ते आपल्याला याच्यात तमोगुणात सरळ आढळतं. ह्या तमोगुणाने सांगावं लागतच नाही. तर तिथे ते स्पष्टच आहे. इथे ती कर्माच्या रूपाने वावरते आणि तिकडे लपून वावरते. कारण सत्वगुणातून केव्हा काय माया उद्भवेल हे सांगता येत नाही. ती प्रतिष्ठेने येईल, मानाने येईल, मताने येईल, कशाने येईल, पण ती सात्विक असल्यामुळं चटकन लक्षात येत नाही. त्यामुळे माया जपून लपून वावरते. तेव्हा हे सत्वगुणाचे त्या अर्थाने ह्या 2मध्ये विषय तर बदलला. जर असात्विक असेल तर तो सात्विक झाला, हे बरोबर आहे. प्रवचनामध्ये निरूपणामध्ये सात्विक झाला, पण सात्विक झाला तरी पुन्हा सात्विकात माया लपलेली आहे. त्यामुळे तो सात्विक आहे म्हणून श्रेष्ठ आहे असं नाही, सात्विक आहे म्हणून याच्यापेक्षा उच्च आहे, बरोबर आहे. पण खऱ्या अर्थाने श्रेष्ठ किंवा खऱ्या अर्थाने उपयोगी व्हायचं असेल तर त्याच्या प्रवचनात निरूपणात जे काही झालं त्यात जर चित्तापर्यंत ते गेलं असेल, त्यातलं तत्त्व चित्तात उतरलं असेल, प्रचितीला आलं असेल, तर मग या 2 ठिकाणात नक्की फरक आहे आणि ह्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. तर अशा अर्थाने देहाचे वापर करताना पूजेच्याबद्दल सांगितलं, त्यावेळी आंतरिक पूजा मोठ्या सांगितल्या. कारण बाह्यपूजेचं आपल्याला कल्पना आहे सगळ्या कशा आहेत त्या, आणि त्या करणं आवश्यक आहे की नाही तर आवश्यक आहे, बरोबर. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार त्याला जी शक्य आहे ती पूजा त्या अर्थाने ती करा. पण लक्षात ठेवा की त्याला मर्यादा आहे, त्याला लागू नयेत सगळ्या गोष्टी. आरास कमी पडली तरी माणसाला अस्वस्थता येईल, तर ती आरास कमी पडली ह्याची येऊ नये, भगवंत कमी पडली ह्याची यावी. फार तर आपल्या आयुष्यात भगवंत कमी पडला आहे का आरास कमी पडली, आरास कमी पडली असं चालू शकेल एक वेळ, काय फार फरक पडणार नाही, शेवटी काय आरास राहत नाही. तेव्हा भगवंत मात्र राहतो मागे, आधी होता, आधी आहे, आणि नंतरही आपल्याबरोबर त्याचीच सोबत आहे. तर अशा अर्थाने तो कमी पडू नये हे बघणं, म्हणून पूजेच्या बाबतीत हे सात्विक असलं तरी जसं कृष्णमूर्ती म्हणाले तसं इथं त्यांनी आंतरिक पूजेला स्थान मोठं दिलं. देहाच्या सह्याने जे करता येण्यासारखं आहे त्याच्यातलं हे महत्त्वाचं बघितलं. त्यानंतर आता हा दुसरा भाग जपाचा सुरू होतो. तो आता आजपासून पुढे काय आवश्यक असेल तेवढे तपशील बघ. जपाला त्यांनी पूजेच्या अधिक वरचं स्थान दिलं, क्रमात म्हटलेलं आहे. पूजनं जपश्चिंतनं क्रमात, पूजनं जपश्चिंतनं क्रमात असं म्हणण्यामध्ये सरळ पूजन म्हटलेलंच आहे, पूजेला स्थान दिलेलंच आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्या पुढचं स्थान जपाला दिलं, आणि त्याच्याही पुढचं स्थान मग चिंतनाला दिलं. म्हणजे याचा अर्थ त्यांना ते कसं आत जाणं अभिप्रेत आहे किंवा त्या अर्थाने वर जाणं अभिप्रेत आहे
हे याच्यातून आपल्याला कळू शकेल. तर ह्या अर्थाने बाह्यपूजा, मग पूजेमधली आंतरिक पूजा. मग जपाकडे गेलं तर जपात त्यांना काय अभिप्रेत आहे हे त्यांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलंच आहे. त्याला त्यांनी दुसरं स्थान का दिलं असावं किंवा मोठं का दिलं असावं याचं एक पहिलं कारण, फक्त यावेळेला 1-2 कारणं बघू, नंतर पुढे जाऊ. तर देहाचा सगळा वापर हा आपल्या दृष्टीनं तसं म्हटलं तर पूजेला काही मर्यादा आहेत, तरीसुद्धा आंतरिक पूजेवर एकदा गेलं की मर्यादा नाही आहेत. मग प्रत्येक व्यवहार ही पूजा होऊ शकते. माणसाचा प्रत्येक व्यवहार ह्या पूजेपर्यंत देण्याची क्वालिटी, त्या म्हणजे गुणवत्ता त्या साधनामध्ये आहे. फक्त ती आंतरिक पूजा असली तर. बाह्य पूजा असली तर तिला मर्यादा आहे, ती संपेल, तिला तासभर असेल, 15 मिनटं असेल, एखाद दिवशी होणार नाही. पण माणसाचा जो व्यवहार आहे तो मात्र त्याच्याबरोबर 24 तास आहे. तर त्या व्यवहाराला जर आंतरिक पूजेचं स्वरूप आलं तर 24 तास मनुष्य पूजेच्या स्थितीमध्ये राहील आणि ती स्थितीच त्याला खऱ्या अर्थाने वर नेईल. हे जसं पूजेच्या बाबतीत, देहाच्या बाबतीत झालं, तसं जपाच्या बाबतीत त्यांनी वरचं स्थान एवढ्यासाठी दिलं की अजूनही देहाचा एक हात त्यांनी सोडल्यासारखा आहे. जप म्हणणं म्हणजे पूजेनं पूर्ण देहावर ठेवलं होतं, त्याचा एक हात सोडला आणि थोडे वरती गेले, म्हणजे आता वाणीकडे गेले. तेव्हा ती भगवंताला जोडणारा धागा आहे तो अक्षरशः. हा देह आणि भगवंत यांना जोडणारा काही धागा असेल तर जप आहे, ते नाम आहे. आपण जे घ्याल ते, त्याचं असं काही नाही की अमुक नामानं अमुक होतं, म्हणजे काय, ज्याला जे भावला असेल, ज्याला आतून काही वाटलं असेल किंवा कोणी सांगितलं असेल, जे काय असेल ते त्याला ज्याच्यात त्याचं मन एकाग्र होतं, त्याचं मनाला अधिक उन्मन होऊ शकतं, ते त्याचं नाम. त्या अर्थाने त्याला भगवंताशी जोडणारा धागा म्हणून आपण नामाकडे पाहू. आता भगवंत तर निर्गुण आहे, आपण तर हे सगुणामध्ये देहामध्ये आहोत. आपल्याला देहाच्या अडीअडचणी आहेत, उपयोगही आहे. तर ह्या अडीअडचणी कमीत कमी ठेवाव्या आणि उपयोग जास्त करून घ्यावा, हे आपलं सार्थक आहे. तर सार्थकाची दिशा ही देहाच्या अडीअडचणी कमीत कमी असाव्यात आणि उपयोग मात्र जास्तीत जास्त करून घ्यावा. मग हा उपयोग करून घेताना हा पूजेंचा जसा बाह्य आणि आंतरिक पूजांचा उपयोग झाला, सृष्टीकडे बघण्याची एक दृष्टी आली, त्याच्याकडून काय घेता यायचं तो भाव घेता आला, हे जसं करता आलं आणि पूजेला अधिक उच्च स्तरावर नेता आलं, तसं आपल्याला यातलं जपातलं अधिक उच्च स्तरावर काही नेता येईल का? या अर्थाने जे श्लोक आत्ता आपण पाहिले ते तसे होते की यात काय होईल, म्हणजे ज्या उच्च मंद अण मौन जपाचा उत्तमस्तवाद उच्चमंदत, उच्चमंदत या क्रमाने मग चित्तजंजप ध्यानामत्व, चित्तजंजप इथपर्यंत नेलेला आहे. म्हणजे तोही क्रमानं वर जाऊ शकतो. जप आहे त्या जागी तर आहेच, ठीक आहे, त्यातही त्याला एक हात देहाशी एक हात देहाशी नाही असं का म्हटलं, तर शेवटी वैखरी जप करतो मनुष्य. वैखरी जपाच्या बाबतीत ते देहातलं एक इंद्रिय वापरूनच करतो ना, भले त्याचं ते स्वराचं इंद्रिय असू दे, पण ह्याचाच वापर करून तो बोलतो, काय ते जप करतो, काय ते करतो. म्हणजे कदाचित आता डोळ्याचा वापर आहे, कानाचा वापर आहे, हाताचा वापर आहे, हा इंद्रियांचा वापर करतो, पण स्वरयंत्राचा वापर पटकन लक्षात येत नाही. अरे ते देहाचंच इंद्रिय आहे, देहाचे धर्म आहेत ते त्याला पण लागू आहेत, पण देहाचा उपयोग आहे तो पण त्याला लागू आहे. आता ह्या वाणीचा विचार कोणी वाणी म्हणून करीत असेल का, असा विचार करू क्षणभर. मनुष्याला नकळत, म्हणजे अगदी अशा वयातसुद्धा तो ओरडतो त्या स्वरयंत्रानेच ओरडतो. भुकेसाठी ओरडतो तोही त्यानेच, आणि भुकेसाठी किती ओरडावं आणि किती भूक असावी याचं प्रमाण नाही कळलं तर मनुष्य आयुष्यभर ओरडतोच असतो. ते तुम्हाला माहीत असेल की हे सगळं असंच आहे. जर त्याचा लोभ नाही संपला तर तो आयुष्यभर तसाच ओरडत राहील, तेच स्वरेंद्रिय आहे. आता कशाचा लोभ लागला हा विषय वेगळा, विषयाचा असेल आणि कशाचा असेल ते त्याचं काय असेल, ते प्रतिष्ठेचा असेल, मताचा असेल, पण त्याच्यासाठी तो त्या वाणीचा वापर करणार आहे. माझ्या हातात स्वरेंद्रिय दिलं, त्याचा मी वापर करणार आहे, तर त्यावेळेला सावधान करण्यासाठी हा पुढचा टप्पा दिला आहे की वाणीबद्दल सावधान राहणं हीच वाणीच्या उपासनेची सुरुवात आहे. वाचम उपास्व, त्यावेळेला उपनिषदामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. नाममुपास्व म्हणून सांगितलं, त्याचा मार्ग वाचेची उपासना आहे. आपल्या गीतेत याचा विचार केलेला आहेच, आपल्याला माहिती आहे. तर हे त्या जपाची सुरुवात की अरे माझ्याकडे वाचा आहे आणि मी ती या कामासाठी वापरू शकतो, हा विचार करण्याची आणि जागं होण्याची काय गरज आहे एवढं. तर जागं होण्याची गरज आपण सकाळी जागा होताना सुद्धा लक्षात येईल, कोणीतरी जागंच करता आपल्याला. आता गजर करतात, आपले अलार्म ते करतात,
घरात अलार्म असतातच. तर तेही करतातच घरोघरी की झालं आता वेळ उठा, जे हे आहेतच आपले गजर. तर त्यामुळे तसेही अलार्म आपल्याला जागा करतच असतात. म्हणजे शेवटी शब्दच ना, असा आपण क्षणभर विचार करू. त्याच्यातनं आवाज आला काय मशीनमधनं आणि माणसातनं आवाज आला काय? शेवटी आपल्या कानाचा आणि वाणीचा संबंध आहेच त्याच्याशी. ही दोन इंद्रियं अलगद उचलली साध्या भाषेमध्ये. देहातून पहिलं स्थान दिलं पूजेचं, त्यामध्ये सगळी इंद्रियं कामाला लागली होती. बाई हो तीर्थाटनं, ते बंधू संतांचे शरण वगैरे सगळं पाय लागले, हात लागले, सगळे कामाला लागली होती. इथे मात्र ती दोन्ही ते ठेवलं तिथंच सगळी. काय कर्मेंद्रिय म्हणा, ज्ञानेंद्रिय म्हणा, काय 5 इंद्रिय म्हणा, ती कशाही भाषेत म्हणा, ती 5 ठेवली आणि 2च फक्त वर उचलली. एक कान उचललं, एका बाजूने स्वरेंद्रिय उचललं, वाणी उचलली आणि मग अधिक उच्च गोष्ट तयार झाली. कारण थोडक्यात ह्या 5 पायऱ्या चढल्या आणि त्याच्यातल्या वरच्या 2 पायऱ्यावर आता जाऊन थांबले. तिथे आता कारण काय असतं की शेवटी जसं हा गजर आपल्याला जागा करतो घरातला, किंवा उठा म्हणतो, वेळ झाली म्हणतो, उशीर झाला म्हणतो, काय जे म्हणतो ते कानानेच ऐकतो शेवटी आपण. त्यामुळं त्याचा वापर त्याच्यातच आहे. जेव्हा नुसता स्वरेंद्रियाने काही झालं नाही, रानात ध्वनी केला काय आणि न केला काय फरक पडतो आपण क्षणभर विचार करू. एकदा रानात बसला आणि वैखरी जप करतो, त्या अर्थाने बाहेर काही फरक पडत नाही. इथे वैखरी जप केला तर फरक पडू शकतो. तुझा जप, माझा जप, आपली किती भानगडी आहे. आपलं हे सोपं आहे का? सरळ काय काम माणसाने ठेवले आणि त्यात मनाला एवढा वाव ठेवला आहे की हे श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे, अमका आहे, तमका आहे, तमक्याचं आहे, ह्यांचं आहे, त्यांचं आहे. असं कुठं काय आहे? रानात काही ध्वनीच्याबद्दल काही झाडं तक्रार करतात का? किंवा तुम्ही हा जप का करता वगैरे, किंवा एवढ्या मोठ्यानं का करतात वगैरे, आम्हाला त्रास होतो वगैरे, काही नाही. रानात जप केल्यानंतर, कारण तिथं त्या अर्थाने जे आपल्याला कळते त्या भाषेमध्ये बोलायचं म्हणून त्यांना ऐकू येतं बरं. आणि त्यांना जे ऐकू येतं म्हणूनच ते तक्रार करीत नाहीत, कारण हा जप करतोय त्यांना माहिती आहे. आपला कुठला करतो याबद्दल तक्रार असू शकते, त्यांची काही तक्रार असत नाही, कारण त्यांना नाम एकच ऐकू येतं. कुठलंही उच्चारलं हे शब्द त्यांचेच आहेत. महाराज जे म्हणाले त्यात आपल्याला आपण प्रवचन वाचता, इतर सगळं साहित्य वाचत असाल तर त्यातही तेच सांगितलेलं आहे. महाराज म्हणाले की प्रत्येक शब्दाचंच राम ज्यांना प्रतीत होतो त्यांची तयारी आवरच आहे. प्रत्येक नामात ज्यांना नामात प्रतीत झाला त्यांच्या भाषेत ते राम म्हणाले आणि दुसऱ्याच्या भाषेत दुसरा म्हणेल. शेवटी त्याला त्या ठिकाणी परमेश्वराचं काही अनुभव प्रत्येक काही आहे का, त्याची प्रत काही आहे का, ह्याच्यावर हे सगळं अवलंबून राहणार. तुम्ही काय करणार ते तुम्ही ठरवा. हा आपल्या मनाच्या ठेवणीप्रमाणे आपण करणार, ह्याच्याविषयी आपण काय करणार आहे जास्तीत जास्त. तर त्यात जे बसेल ते चांगल्यात चांगलं करा, नसेल तर कोणाचं तरी ऐका, त्यानुसार करा. एवढा मार्ग असू शकेल. पण 5मधून त्याने 2वर आणले आहे आता, एवढं नक्की. जेव्हा 2 प्रकारच्या म्हणजे ह्या आता मला सांगितलं क्षणभर आपण विचार करू की एवढं जपाला वरचं स्थान दिले, ह्याचा अर्थ देहाच्या किंवा म्हणजे अगदी दोन्ही बाह्य आंतरिक पूजांच्याही वरतीही जाऊन पोचलं. तर आता ह्याचा उच्चार आणि दुसऱ्या बाजूला त्याचं श्रवण दोन्ही आलं. तेव्हा जप जेव्हा मोठ्याने आहे त्यावेळेला त्याचं श्रवणही आहे एका बाजूने चालू आणि एका बाजूने ते उच्चारही चालू आहे. ते उच्चार चालू, श्रवण चालू, 2च इंद्रियांचं काम याच्यात ठेवलं. तेव्हा ती उरलेली इंद्रिय आता सोडून दिली. कोणाचा हात, कोणाचा पाय, ते फार मोठे महापुरुष आहेत की ज्यांच्या अखंड शरीरात जप चालू आहे, असे पण महापुरुष आपण पाहिले असतील. महाराजांनी सांगितलेलंच आहे. इकडे लकुंडी महाराज होते, आपल्याला माहिती असतील. तर ते झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला त्यांनी जप कसा करावा हे विचारलं होतं वगैरे, आपल्याला कल्पना असेल. मी परत एकदा आठवण करून देतो. आता ते या संदर्भात झाली म्हणून आठवण करतो की कासेगावला ते असताना आपल्या इथे रोडवर लागतं. ते कासेगावला त्यांच्या कासेगावकर वैद्य जे होते त्यांच्या घरी ते मुक्कामाला असत. तर त्यावेळेला तिथे मुक्कामाला असताना त्यांनी एकदा विचारलं होतं की जप कसा करावा. ते म्हणले आता कसा करावा काय सांगा. ठीक आहे, तुम्ही असं करा, रात्री या. रात्री त्यांना बोलावलं. 8:30च्या दरम्यान ते आले त्यांच्या खोलीमध्ये. त्यांच्याचकडे ते उतरत वरचे त्या असं जिना, जुन्या काळामध्ये आपण पाहिलं असेल वाडे होते, त्याच्या भिंतीतून जिने असत. तेवढ्या भिंती जाड होत्या आणि माणसे तेवढी बळकट होती असा अर्थ समजलं पाहिजे. परिस्थिती अनुकूल होती असं समजलं पाहिजे. पण त्या भिंतीतून मधून जिने असत, तर त्या भिंती त्या जिन्यावर नवर जायचं. तो वाडा अजूनही आहे तिथे. त्यांची वास्तव्याची खोली पण पाहिली मी की ती कुठे असते काय असते ते. तर तो जिना आहे तसा आणि त्यातून ते वर गेल्यानंतर तिथे त्यांच्या खोलीमध्ये ते शांतपणे बसलेले असतात. कधीतरी यांना घेऊन बाहेर संध्याकाळी फिरायला जात. तर ती जी मंडळी होती त्याथे कसेगावकर होते रथाच्या वर जाऊन बसले. बसल्यानंतर ह्यांची त्यावेळेला त्यांचं ते तसे योगी पुरुष होते, म्हणजे होते महाराजांचे अनुग्रहीतच लहानपणचे 12 वर्षाचे, पण मार्ग पुढे योगाचा चालला आहे ठीक आणि नामाचा मार्ग तो होताच होता, कारण त्याचंच ते प्रत्यंतर पुढे आहे. तर त्यावेळेला रात्रीची झोपेच्या वेळेला त्यावेळेला मच्छरदाणी लावलेली असे. तर ते मच्छरदाणी लावली आणि ते झोपले होते. ते म्हणले आता बसा, म्हणले बाजूला बसा आणि
8:30 दरम्यान त्यांची झोपायची वेळ असते, 8:30-9ला त्या दरम्यान ते केव्हा तरी त्यांना झोप लागली. ज्या क्षणी त्यांना झोप लागली त्या क्षणी त्यांना मंजूळ ध्वनी ऐकू येत होतं, त्यांना नाम ऐकू येत होतं. हे ग्रस्त म्हणले आता हे तर झोपलेले दिसत आहेत, नाम तर ऐकू यायला लागलं आणि झोपल्यानंतर ऐकू येते, हे काय आहे कोणास ठाऊक, आपण एक 5-10 मिनटं थांबून बघावं. त्या नादात त्या नामाच्या जे रंगले ते त्यांना वेळेचं भान राहिलं नाही की आपण ऐकतो आहोत त्याला किती वेळ झाला. पहाटे त्यांची 3:30ला ब्रह्ममुहूर्त होता, तर त्यावेळेला त्यांची उठायची वेळ होती. तेव्हा 3:30ला ते जागे झाले, तेव्हा तो ध्वनी थांबला आणि त्यांचं हे जागे झाले. अरे बापरे, आपण इतका वेळ हे ऐकतोय, जे कधी रात्री 9ला सुरू झालं ते पहाटे 3:30-4पर्यंत हे सुरू आहे, ते 3:30पर्यंत काय चाललं. आणि नंतर उठल्यावर विचारलं, कळलं नंतर मला नाम कसं घ्यायचं. ते आता एक नाम कोण काय माझं काय वाटतं आपल्याला, आम्ही नाम घेतो, यावं करतो तेव्हा करतो, कुठे काय करतो आम्ही, ज्यांनी काय करून ठेवलेलं आहे त्यांनी कुठं नेलेलं आहे ते. तेव्हा वाणीचा वापर करताना कुठेपर्यंत गेले की ज्या ठिकाणी वाणी आता त्या अर्थाने काम करीत नाही. सामान्य माणसं जे आहोत तो सुद्धा झोपेत, म्हणजे आता जाऊ दे, तो सुद्धा बोलतोच झोपेत जाबडणारे लोक आहेत, झोपेत बोलणारे लोक आहेत, किती प्रकार आहेत आपल्याकडे. याचा ह्याच्याशी काही संबंध तरी आहे का, की जे काय दिवसभरात बोलायचं राहिलं असेल ते बहुतेक ते झोपेत बोलत असावे, किंवा काय कोणावर गुरगुरायचं राहिलं असलं, काय बोलायचं राहिलं असेल तर ते बोलत असावेत असं समजू आपण. बरं काय मी म्हणतो अगदी शरीर दोष असेल काय असेल ते असेल, पण हे आपली स्थिती. काही बघायची तर कुठे जायचं ते माहीत असलं म्हणजे मग आपण कुठे आहोत ते बघितलं की त्यातलं अंतर लक्षात येतं आणि मग आपल्याला काहीतरी दिशा लागते कामाला. नाही तर माझं चाललं तेच बरोबर आहे असं वाटण्याची मोठं भ्रम माणसाचं मायेचं मनामध्ये आहे. तर ते वाटू नये याच्यासाठी ह्या दिशा बघून ठेवावी. ते कुठे गेले तर ते अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी त्यांचं झोपेत हे चालू असतं. मग ते त्यांना काय पुढे काय म्हणाले, ज्यांचं त्यांचं जे बोलणं झालं म्हणजे जप कसा करायचा कळलं ना, हां असं म्हणले 24 तास व्हायला पाहिजे. अरे आता ते आपल्या आटोक्यातलं नाही हे खरं, पण तरीसुद्धा काय ही माणसंच बरोबर वावरणारी होती, ती माणसाच्या आटोक्यात येण्यासारखं आहे हे दाखवण्यासाठी हे आहे, दुसरं काही नाही. की हे माणसाच्या आटोक्यात येऊ शकतं. आता त्याला करायचं की नाही, तो त्यात सबबी सांगणार का, मला दिवसात वेळ मिळत नाही अमकं नाही, तर ते त्याचं आपलं नेहमीचं वेळ ह्या बाबतीत असतंच. प्रपंचाच्या बाबतीत नसतं फारसं. तो रात्री 9 ते 12 सुद्धा गप्पा असल्या तर जागेल, पार्टी असली तर जागेल, किंवा इतर काय काम असलं तर जागेल. प्रपंच काम आहे, कार्यप्रस्थ आहे, आमका आहे. रात्री माणसाला 1 वाजता तरी चालतो, तेव्हा कसा चालतो, मग आपण जपाला बसू 1 वाजेपर्यंत रात्री. उद्या पहाटे सकाळी मला निघायचं आहे, सकाळचं काम आहे, आमकाय तमकाय ते कसं होणार, रात्रीचं जागरणाचा त्रास होतो, पित्त होतो, ॲसिडिटी काय पण. अशा वेळेला सगळे लाईनीनं सबबे आजार हजर असतात, सगळं कारणं हजर असतात की बाबा बसू आपण रात्री, आज असं करू 9 ते 12 बसू, 10 ते 1 बसूया, काहीतरी असं एक जपाला बसूया वगैरे. असं म्हटलं तर होणार नाही. इथं न ठरवता गप्पा लागल्या, एकदा तर लागल्या, मग पुन्हा काय 12 काय 2 काय म्हणतो, काय गप्पात आपला वेळ गेला, छान छान. श्रवण काय म्हणतील मला सांगा. त्यांचा विचार करताना क्षणभर हा विचार मनात ठेवावा की त्यांनी वाणी का उचलली तिथून, आणि ते ह्याचंच का उचललं, श्रवणाचं इंद्रिय आणि वाणीचं इंद्रिय 2 वर का नेली, आणखीन थोडीशी उंच गेले वर. आणि नेहमीचं त्यांनी लक्षात आणून दिलं की हे याचा वापर करणं न करणं तशा अर्थाने दोन्ही माणसाच्या हातात आहेत. जे वाणी आहे, जे श्रवण आहे त्याचा वापर करणं, त्यातल्या त्यात वाणीचा वापर करणं न करणं हे दोन्ही माणसाच्या हातात आहेत. एखाद्या विषयावर आपण बोलत नाही उदाहरणार्थ, किंवा एखाद्या माणसाबरोबर बोलत नाही म्हणजे काय, मग त्या क्षणी वाणी गेली कुठे, तर वाणीची शक्ती गेलेली नसते, तिच्या मागं जे नियंत्रण आहे ते असतं आणि त्यामुळे त्याविषयी आपण काय बोलत नाही किंवा त्या माणसाबरोबर काही बोलत नाही. अमुक एक बाहेर इतक्या वेगळ्या घडामोडी घडतात, अमकं घडतं तमकं घडतं, आपल्याला काय बोलायचं नाही असं एखादं ठरलं असेल तर नाही बोलत. डिपार्टमेंटमध्ये असतं काही माणसं असतात, आपण उगाच त्यांच्या वाट्याला जात नाही, जास्त काही बोलत नाही, त्यांच्याविषयी पण बोलत नाही, मागे नाही पुढे नाही काय, म्हणजे हे नियंत्रणातलं साधन आहे की नाही. मग वापर जर नियंत्रणातला आहे तर मग तो चांगल्यात चांगल्या कामासाठी का करू नये, ही नामाची सुरुवात की तो चांगल्यात चांगल्या कामासाठी करावं. मग ते त्याच्या हातात आहे, ते वापर करणं न करणं हे लक्षात आणून दिले पहिल्यांदा, हे आपल्या हातात आहे. बोलत राहिलो असं नाही, मी बेसावध होतो म्हणून बोलत राहिलो, मी सावध असतो तर मी बोलणं थांबवू शकतो. आता मला किती बोलायचं आहे, किती सांगितलं आहे, काय तेवढं बोलायचं, किंवा ज्याची गरज आहे ते बोलायचं. त्या अर्थाने आपल्या लक्षात असेल की आज दोघांचंही स्मरण करायचं. मगाशी स्मरण केलंच या निमित्ताने स्वामींचं. आज त्यांचा म्हणजे आपल्याला माहिती की तारखेनं आज निर्वाणाची तिथी आहे 15 ऑगस्ट, आणि अरविंदांचा जन्मदिवस आहे हे आपल्याला माहिती आहे.
तर आणि स्वरूपानंदांचं आजचं निर्वाणाची तिथी म्हणजे त्या तारखेने, तर त्यांचं म्हणून आपण ते पाहिलं, संतांचा सहवास सोडू नये वगैरे शेवट जे काय म्हटलं, आणि चित्त असू दे निवांत प्रसन्न. आता त्यांचं जीवनाचा प्रश्न आलाच म्हणून देहाची काय अनुकूलता त्यांच्याकडे होती म्हणून त्यांनी असं म्हणू शकले, असा आपण विचार करून बघा. परिस्थितीची आपल्याला नेहमी असं वाटतं की मला जरा बरं असतं तर मी अमुक केलं असतं, बरं असतं तर काय केलं असतं कोणा ठाऊक, बरं नाही तेच बरं आहे खरं सांगायचं तर, होय की नाही. कारण बरं असतं तर जगात आणखीन गोंधळ घातला असतं. आपल्याला माहिती आहे की त्या आठवण झाली म्हणून सांगतो, ते राजा त्या साधूकडे आला तर मागे एकदा बोलला असेल गोष्ट की म्हणला, इतका राज्यकारभार मी उत्तम करतो तर त्याच्याबद्दल मी आपल्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. ते म्हणले माझे आशीर्वाद आहेत तुला, छान राज्य करतोस, आणखीन काय म्हणले. मला असं वाटतं की आणखीन काय सुधारणा करू का, म्हणजे आणखीन काय अपेक्षित आहे का आपल्याला, की काय करावं मी पुढे, तेव्हा राज्यकारभारासंबंधी आणखीन मी काय करू शकतो. तर ते त्याला एकच म्हणले, म्हणले आता विचारलंच आहेस म्हणून माझा एवढाच सल्ला आहे की राज्यकारभार थोडा कमी करीत जा फक्त, बाकी काही नाही. काही वेळेला ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन असतं. ही गोष्ट जरी साधूची असली तरी ती घरोघरी लागूच आहे. आता कोणाचं ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हर असतं हा ज्या त्या घरात ठरतं, ते घरून आतून आहे का बाहेरून आहे हा वेगळा विषय, पण ते घरातून बाहेरून कोणतरी ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन होतं. तर तसं त्यांनी गुरुनी त्या साधूनी त्याला सांगितलं की तुझं जरा जास्त म्हणला थोडीशी विश्रांती घेत जा, कारण यानं विश्रांती घेते तर बाकीच्या स्टाफला विश्रांती मिळणार ना. ते आपल्या लक्षात येऊ शकेल हे की साधूने त्याला तसा सल्ला का द्यावा, तर त्याचं वापर जास्त होतो. तर तशा अर्थाने आता सांगत होतो, मुळात आठवण झाली अरविंदांच्यावरनं, तेव्हा माताजी जे म्हणल्या ते आपण वाक्य सगळ्यांना लक्षात ठेवणं त्याचा उपयोगी पडण्यासारखंच आहे. ज्याला वाटते त्यांनी उपयोगी करून घ्यावं, की आपल्या बोधामध्ये इथे येऊन गेला असेल किंवा आणखीन कुठे येऊन गेला असेल, आपल्या वाचनात येऊन गेला असेल की ज्याची गरज नाही असे जर शब्द उच्चारले गेले नाहीत जगामध्ये, तर इतकी शांततेची दुसरी जागा असणार नाही जगासारखी. याची गरज नाही असे शब्द उच्चारले गेले नाहीत तर जगा इतकी शांततेची जागा नाही दुसरी. स्वर्गच म्हणायचं, दुसरं काही नाही. त्या अर्थाने आनंदाच्या दृष्टीने विचार केला, शांतीच्या दृष्टीने विचार केला, तर ज्याची गरज नाही असे शब्द जर उच्चारायचे नाहीत असे ठरवलं, गरज नाही आहे म्हणून बोललो नाही, तर गरज ठरवावी. आता प्रत्येकाला बोलतो आहे ते गरजेचंच वाटतं, आला काय करणार आता, ते आपलं पारखून पाहायचं आहे. नसेल तर जवळच्यांना विचारावं. महाराजांनी सोपा मार्ग सांगून ठेवलेला आहे आपल्याला. संत मंडळी व्यवहारातून कासाप्रमाणाचं बरोबर ते काय सगळं मंथन चालूच आहे, तेच लोणी काढू शकले, आम्ही नाही काढू शकलो, हाच फरक आहे फक्त. प्रपंचाचं मंथन सगळीकडेच चाललं आहे, संतांनी लोणी काढून दाखवलं त्यातून, हे त्यातलं त्यांचं कौशल्य आहे. तर त्याच्यातलं ते नवनीतापर्यंत का पोचले अगदी शेवटी, तर ते त्यापोटी पोचले की तिथून त्यांनी ते सार काढून घेतलं. तसं या सगळ्यात त्यांनी ओळखलं की हे मंथन तर होतच राहणार, आपल्याला त्यातून कसं काय सार काढता येईल ते त्यांनी काढलं. त्यामुळे या सगळ्या वाचेमध्ये, सगळ्या वापरामध्ये, या प्रपंचाच्या सगळ्या व्यवहारामध्ये त्याला बाजूला आता ही वाणी आहे, तिचं तर मंथन सुरू राहील, वाणीचं काम तर सुरूच राहील, मनुष्य बोलत तर राहीलच, पण त्याच्याबरोबर त्यांनी त्याच्यातलं सार काढून घेतलं. ह्या बोलण्यामध्ये सार काय असेल तर नाम हे आहे, त्या तिथपर्यंत तो जाईल का, मंथन तर होतच राहील, पण ह्याच वाणीचा वापर तो नामासाठी करेल का, आणि नामाला अनुकूल किंवा पूरक अशा गोष्टींसाठी करेल का, तर त्याला काहीतरी सापडेल. तेव्हा वर होईल, साधन म्हणून वर जाईल, जे जसं म्हटलं तसं की त्या देहाच्या वरती थोडे गेले, अजून देहाला लागूनच आहे एक हात अजूनही, तर तरीसुद्धा वाणीचा विचार त्यांनी केला. आपल्या आयुष्यात आपण वाणीची उपासना किंवा विचार, निदान विचार मग पुढे उपासना ही आपल्या परीनं करीत असावं. कारण मी एक बघितलं की सर्वसाधारणपणे जवळजवळ सगळी घरं, काही एक आदरणीय अपवाद आहेत किंवा सात्विक अपवाद आहेत, ते सोडता सगळीकडे विसंवादात मनुष्य जगतो. बाहेर तर जगतोच कुटुंबात, पण स्वतःच सुद्धा त्याच्या विसंवाद असतात. एक गोष्ट करायची असते, एक गोष्ट तो करीत असतो, म्हणजे त्याला करायची वेगळी असते, करीत असतो वेगळी. एका ठिकाणी जायचं असतं, एका ठिकाणी जातो. हे सगळं जे चालू आहे त्याचं विचार अमुक एक करायचं आहे आणि प्रत्यक्षात तो वेगळा करतो आहे, तर हे सगळं चालू आहे त्याचं. तो बसला आहे इथं, मनाने दुसरीकडे आहे, हे सगळं त्याचं विसंवादच आहे. तसा विचार केला तर जिथे तो आहे तिथेच तो असायला पाहिजे की नाही, मग तसं नसतं. तो जिथे आहे तिथे असेलच असं नाही. तो कुठल्या तरी विश्वात त्यावेळेला त्या क्षणी कुठं वडापावच्या गाडीवर आहे का काय, आणखीन कुठल्या थिएटरात आहे काय सांगता येते. विषयाने फार चांगलं सांगितलं ह्याच्याबद्दल, त्या गोष्टीत जात नाही, वेळ जाईल. पण हे तो जिथे आहे तिथे तो खरं तसाच असायला पाहिजे, मनाने तिथे असायला, अंतरंगाने तिथे असायला, काय अडचण आहे खरं म्हणजे. पण त्याला तो हसत नाही, याच्यामधला विसंवाद काढावा हे आपलं काम आहे. तर त्या अर्थाने ही जी आपली चालू आहे, हे विसंवादात काय होतं, विसंवादाने माणसाच्या शक्तींचा ऱ्हास होत असतो. हे लक्षात येत नाही म्हणून माणसं विसंवाद करतात.
रागावायचा प्रश्न आहे. मागे मी आपल्याला बोललो होतो, तुम्ही का रागवत नाही? म्हणजे त्याला एकच उत्तर असू शकतं, जे राग काय रागवत नाही अशातला भाग नाही, पण तुमचा जसा समजच असेल तर त्याला एकच उत्तर असू शकतं की राग परवडत नाही. म्हटलं सामान्य उत्तर एवढंच आहे की रागावणं परवडत नाही. अहो किती त्रास होतो माणसाला स्वतःला, दुसऱ्याला तर होतच असतो, ते दिसतच असते. आपल्या रागावलं दुसऱ्याला त्रास होतो, विसंवाद आहे दुसऱ्याला त्रास होणार. मग आपल्यापुरतं विचार करावा क्षणभर की मी जगामध्ये त्या अर्थाने या वाणीनं सुसंवाद निर्माण करण्याऐवजी किती विसंवाद निर्माण करून ठेवलेत. त्याच बोलण्यात साधं बोलणं आहे, सरळ कपटी अमकं तमकं वाकडं हे किती प्रकार त्या बोलण्याचे करून ठेवले. खरं सांगायचं तर वाणी दिली, सरळ उच्चार केला, माणसाचा कामापुरता संवादाचा संबंध मूळ त्या वाणीशी आहे. तिच्या साह्याने संवाद होतो. एक बोलतो आहे आणि एक श्रवणेंद्रिय दुसरं ऐकतं आहे. एवढा खरं सांगायचं तर साधा संवादाचा विषय आहे. कोणीतरी एखाद्या गुरुशिष्य असतील, कोणी आणखीन कोणी संबंधी असतील, मित्र असतील, घरातली कोणी असतील, एक बोलतोय दुसरा ऐकतोय. तो शांतपणे ऐकतच नाही, त्याच्या मनात जे आहे त्याच्यात धरून तो त्याच्यातलं ऐकतो. ते मध्ये असतं, त्यातून जेवढं फिल्टर होऊन ऐकायला येईल तेवढं येईल, बाकीचं त्याच्यापर्यंत पोचतच नाही. म्हणजे हा सुद्धा संवाद सरळ नाही, त्यामध्ये सुद्धा त्याचं डिस्टॉर्ट आहे, पिक्चर डिस्टॉर्ट आहे. म्हणून त्यांनी असं सांगितलं आहे असं तो सांगतो दुसरा. त्यांनी काय सांगितलं ते त्यांना माहिती. खरं सांगायचं तर ते विचारून घ्यावं, तुम्ही असंच सांगितलं आहे का, तुम्हाला हेच म्हणायचं आहे का? नाही, त्यांना ते म्हणायचं आहे, त्यांना म्हणायचं पण ते खरंच म्हणायचं आहे का असं एकदा विचारावं का तरी, म्हणजे कळतं की हे पुरुष आहेत, हे आहेत, त्यांना काय म्हणायचं असावं, त्यांच्याकडे समजून घेतलेलं चांगलं आहे. पण ते होत नाही, कारण आणि त्याच्यापोटी हे सगळे म्हणजे व्यवहारातले विसंवाद तर आपल्याला माहितीच आहेत की सर्वसाधारण जगामध्ये घरामध्ये अगदी तर. आणि त्यात वाईट दुसरं हे आहे की विसंवाद म्हणजे विसंवादापोटीच आज आपण म्हणतो ते जनरेशन गॅप आहे, ते आमकाय काही कसल्या गॅप नाहीत, आपल्या संवादात गॅप आहे. खरं सांगायचं आपल्याला संवादाचं नीट महत्त्व कळलेलं नाही, वाणीचं नीट महत्त्व कळलेलं नाही, त्यामुळे खरं सांगायचं तर हे विसंवाद वगैरे आहे. नाहीतर मूळ आता काळाच्या दृष्टीनं गॅप असणारच, ती पूर्वी नव्हती का? आपण वडील एवढी गॅप होती तेवढीच आपला मुलगा गॅप आहे, त्याच्यात पुढे त्याच्यापेक्षा आणखीन असेल, ह्याच्यापेक्षा काय फार मोठं झालेलं नाही, नवीन काय 1000 वर्ष हेच चालू आहे. तेव्हा ती काही गॅप नवीन निर्माण नाही झाली. मग काही ठिकाणी असे तऱ्हेनं सुसंवाद पण असू शकतो. तो का असतो? म्हणजे ज्या ठिकाणी वडील मुलगा आहेत, वडील मुलगी आहे आणि कोण आहे ह्यांच्यातले ते विसंवाद का नाहीत? अशी पण घरं असू शकतात ज्या ठिकाणी असे विसंवाद नाही आहेत. तर ती मी म्हटलं ना अपवादभूत हे लोक असतातच, पण ते अपवादभूत ठरावे तितके कमी आहेत. खरं सांगितलं तर ह्याच्यापेक्षा जास्त असणं शक्य आहे. पण हा विचार केला गेला तर अगदी त्यातला सोपा विचार म्हणजे हे अरविंदांचं सांगितलं तसं माताजीने जे बोलल्या त्यांच्या संबंधितलं ते आहे की जरूर नसलेलं बोलले नाही. आता दुसऱ्या बाजूने बोलण्याच्या मागं भावना हेतू चांगला आहे, हे दुसरा आहे, तो शुद्ध आहे. माझ्या मत म्हणून नव्हे, शुद्ध गोष्ट वेगळी आणि माझं मत वेगळं. माझं मत सांगणं याच्यासाठी तर सगळं आयुष्यभर आपलं ठणठण सगळीकडे आहेच चालू, त्याचा काही प्रश्नच नाही. शुद्ध सांगण्यासाठी काही चालू आहे का? मग शुद्ध सांगण्यासाठी चालू असेल तर शुद्ध आपल्याला कळलं पाहिजे. मग तेवढी उपासना आपण काही केली आहे का की ज्याच्यामुळे शुद्ध आपल्याला कळलं आहे, मग शुद्ध सांगितला गेला असेल ही शक्यता आहे. आणि सांगितलेला सुद्धा प्रेरणा असेल तर सांगितलं, नाही तर नाही सांगितलं. प्रवचनाला आदेश लागतो तसं आहे. तर त्यांनी सांगितलं असेल तर ते करायचं असतं, नसेल तर नाही करायचं आपल्याला, कारण ते त्यांचं म्हणणं नाही, आवश्यकता नाही. कोणीतरी बोलेलच जगामध्ये. मला तर आमचे नातेवाईक एक म्हणाले ते मला अत्यंत खरं वाटलं. ते कुठल्या ह्या अर्थाने पारमार्थिकदृष्ट्या काही करणारे नव्हेत किंवा पारंपरिक अर्थाने करणारे नव्हेत. मी ते परमार्थच करतात असं समजतो, कारण खऱ्या अर्थाने. तर ते इतक्या लोकांना मदत करतात की आयुष्यभर त्यांचं सगळं मदतीमध्ये गेलं. आणि त्यांना मी विचारलं एकदा, तुम्ही इतक्या मोकळेपणाने ह्या सगळ्या प्रपंचांना सगळ्याला मदत करतात, तर ते म्हणाले म्हणजे कसं काय आहे, तुम्ही कोणत्या भावनेनं कसं काय करता, एवढं कसं काय करू शकता? आपल्यात कुटुंबात नातेवाईक एकमेकांना मदत करण्याची पंचायत, ते हे सगळ्या जगाचं तुम्ही करतात, नातेवाईकांचंही करतात, पण त्याच्याबरोबर जगाचंही करतात. काय आहे? आणि मी एवढाच विचार करतो की मी त्या ठिकाणी आहे म्हणून मी ते केलं, मला शक्यता होती म्हणून केलं. समजा मी नसतो किंवा मला शक्यता नसती तर मी करू शकलो असतो का? नाही. तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त परमार्थ कळ त्या ठिकाणी आहे आणि शक्य आहे म्हणून केलं, नाही तर मी काय केलं असतं? तर म्हटलं हेच अगदी बरोबर आहे. मग तुम्ही सांगितलं तेच आम्हाला शिकण्यासारखं आहे. तर हे जसं आहे तसं या बाबतीतलं विसंवादाच्या बाबतीत अडचण दुसरी आहे. त्यांनी ते जरूर नसलेलं म्हटलं आहे ना, तसं एकदा जरुरीकडे लक्ष ठेवा. तो मनुष्य म्हणूनच म्हणजे फार त्याच्या असं लक्ष देईल की फारच म्हणजे एक अगदी निखळ मनोरंजन मी सोडून देतो. एक गप्पा मारत बसली माणसं, निखळ गप्पा आहेत, कोणाबद्दल वगैरे नव्हेत, त्यात असतात सर्वसाधारणपणे. कोणाबद्दल नको, कोणाबद्दल असलं की घोटाळा आला ते नको, निखळ गप्पा आहेत, आनंद आहे. पुढं जसं म्हणायचे की बाबा हे फार काय गांभीर्यानं घेऊ नका, मी आपल्या विनोदाने बोलतो, तसंच ते तितपतच म्हणजे त्या अर्थाने घ्यावं, अगदी निखळ विनोद म्हणून किंवा निखळ संवाद म्हणून. तर तो एक सोडला तर उरलेला काहीतरी हेतुतः केलेला आहे. मग हेतुतः केलेला असेल तर हेतूत मी आहे का,
माझं काही आहे का, तर तो संवाद सरळ नाही होणार, आपल्याला फायदेशीर नाही पडणार. हे भगवंताचं आहे तर ठीक आहे, भगवंत आपलं काय असेल ते सांभाळून घेईल बोलणं, आणि ते आपोआपच कमी राहील. कारण माणसाला तसा विचार केला तर त्या अर्थाने, म्हणजे काही माणसं अबोल असतात स्वभावाने, ते वेगळं बरं का. अबोल किंवा अबोल असणं हे वेगळं आणि मौन असणं हे वेगळं. तर त्या अर्थाने मौन असावा. मग ते मौन असायला वेगळं काही करावंच लागत नाही, जरूर नाही आहे, आणि ते आपण काय बोलायचं नाही एवढं ठरवलं की मौनच होतं बरंचसं. कारण आपल्या लक्षात येतं की फार काही आवश्यकता नव्हतीच, नाही बोललो असतं तरी चाललं असतं, अशा तऱ्हेचं कितीतरी बोललं जातं. हे लक्ष ठेवलं, सावधानता आली तर होतं. म्हणून त्यांनी वाणीचा भाग थोडा वर घेतला आणि वाचेचा अशासाठी घेतला की त्याचं मूळ पुन्हा अगदी शेवटी मागं जाऊन ओंकारात आहे, की जिथे सृष्टीच्या उत्पत्तीचं कारण आहे, तेव्हा या सगळ्या दृश्य जगाचं कारण आहे. तर त्याचा तो सांधा आहे, तिथपर्यंत त्याला न्यायचं आहे म्हणून वाणी वर घेतली. बाकीच्या कुठल्या इंद्रियाच्या साह्याने ते होणार नाही, म्हणून त्याच्यातलं हे स्वरयंत्र, त्यातली वाणी ती घेतली आणि मग हे काम सुरू केलं. अडचण कुठे आहे, हे विसंवाद झाले आहेत. आपण विसंवादाची कारणं कधी बघितली असेल तर आपण आपल्या लक्षात येईल, आणखीनसुद्धा काही त्याचं कारण आपल्या लक्षात येईल. पण एक कारण नक्की आहे की वाणीच्या वापरानं विसंवाद खूप झालेले आहेत. खरं तर गैरवापराने, फक्त आता शब्द एकदम म्हणायचा नाही म्हणून वाणीचा वापर करतानाच कितीतरी वेळा ते मला असं बोलले, ते माझं असं झालं, आपण त्यांना काहीतरी बोललो किंवा काय, हे ह्या कारणाने झालेले विसंवाद आजपर्यंत कुटुंबामध्ये म्हणा, नातेवाईकात म्हणा, समाजात म्हणा, किती प्रकारचे चालले आहेत. मग ते नाही का स्पष्टीकरणं द्यावी लागतात, मी असं बोललो नव्हतं वगैरे, ते मला असं म्हणायचं नव्हतं वगैरे. सर आपल्याला म्हणायचं नव्हतं तर कशाला म्हटलं मग, असं नाही का खरं म्हणजे. पण ते तसं कितीतरी वेळा एक्सप्लेनेशन द्यायची वेळ येते की मला असं म्हणायचं नव्हतं, म्हणजे आपल्याला योग्य शब्द सापडले नाही तसं आपण समजू, ओके नाही. मग योग्य शब्द सापडले नाहीत तर मग योग्य शब्द सापडेपर्यंत थांबायचं एकतर, सरळच हे खरं सांगायचं. पण नसेल तर योग्य शब्द कसे असावेत याची काही उपासना करावी, त्यालाच वाचेची उपासना म्हटले. मग त्याच्या तऱ्हेची उपासना करावी म्हणजे आपल्याला थेट योग्य शब्दात काय ते सांगता येईल. मग हे सगळं शक्य आहे, पण त्याच्याकडे त्या गांभीर्याने बघितलं तर त्या अर्थाने वाणीकडे आपण गांभीर्याने बघावं असं त्यांना म्हणायचं आहे. तो आपल्याला भगवंताकडे नेणारी ती एक वाट आहे, ती चालायची असली तर त्या वाटेकडे निदान आपण गांभीर्याने बघावं की खरोखरच काय त्या शब्दाची गरज आहे का, मला जो वापरायचा आहे तोच शब्द, जे अभिप्रेत अर्थ आहे तो त्या शब्दाने व्यक्त होतो काय, हा प्रश्न आहे. म्हणजे मग मला असं म्हणायचं नव्हतं असा काय प्रश्न येणार नाही. आता समजूत करून घेणाऱ्याचा बाजू असू शकते त्याला, की त्याला नाही नीट समजलं तर समजावून देता येईल, ती गोष्ट वेगळी. पण मुळात मला म्हणायचं ते ह्याच शब्दात म्हणायचं आहे असं त्याचं असलं पाहिजे. कारण तो शब्द बरोबर आहे तर त्या वाचेची ही उपासना आहे, त्या वाचेच्या उपासनेनंतर होईल. फक्त विसंवाद निर्माण झाले त्याचं कारण आपण शोधायला गेलं तर बरेच वेळा ते वाणीमध्ये सापडेल. बाकीच्या कृतींनी विसंवाद झाला अशा कृतींचं प्रमाण, आणि शब्दांनी माणूस दुखावला गेला, शब्दांनी माणसाचा गैरसमज झाला, शब्दांनी माणसाचा काय त्रास झाला, याचं प्रमाण, ह्यात कितीतरी फरक आहे. किती माणसं शब्दांनी यांनी दुखावली गेलेली आहेत, ती शब्द त्याला कारण आहे. म्हणजे जी वाणी तीच वाणी तिकडे त्या कामाला कारण आहे. आणि विसंवाद होतो तो शब्दाने होतो हे आपण म्हणजे कळत नकळत होतं अगदी, मी दोन्ही मला मान्य, तरीसुद्धा होतो एवढी गोष्ट आपले लक्ष वेधलं गेलं तरी माझ्या दृष्टीने खूप आहे की आपण तिकडे विचार तरी करायला लागू. एक दुसरं त्याच्यातलं एक म्हणजे आधीच्या टप्प्यातले डोक्याची जागा म्हणून सांगत होतं, आपल्यासमोर असेलच, पण तरीसुद्धा एकदा सांगतो की अनेक वेळेला विसंवाद प्रपंच आहे, म्हणजे भांड्याला भांडं लागायचं ठरवूनच टाकलेलं आहे. भांड्याला भांडं लागायचं म्हणजे साध्या भाषेमध्ये विसंवाद प्रपंचामध्ये असायचेच. प्रपंच आहे म्हटल्यानंतर दोघांचं पटेल, सगळ्यांचं एकमेकांची पटेल, सगळे सुसंवादात राहतील असं कसं होईल, प्रत्येकाचं आपापलं मत असणार, मग 5 माणसं एकत्र राहिला असं होणार. भांड्याला भांडं लागणार असं काही कुठं लिहून ठेवलेलं नाही आजपर्यंत, असं लिहिलेलं नाही कुठे. प्रपंचात अपूर्णता राहील असं लिहिलेलं आहे, सगळ्या संतांनी लिहिलेलं आहे. प्रपंच अपूर्ण राहील हे बरोबर, पूर्णता फक्त भगवंतामध्ये हेही लिहिलेलं आहे हे बरोबर आहे, पण भांडण लागेलच असं काही लिहून ठेवलेलं नाही कुठं. आपल्या असेल पाहण्यात तर बाग, तर असं काही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पण आम्ही मात्र शिक्का मारून ठेवलेलं आहे की असं असं ते आहे ना, म्हणजे तसं होणारच. तसं होणारच असं काही नाही. महाराज जसं म्हणायचं की काळजी लागेल ही समजूत आधी घालवा. मनुष्य म्हणलं त्याला काळजी लागायचीच. हां, लागायचीच असं कशाला, निष्काळजी नव्हे पण निश्चिंत राहता येतं ना. निष्काळजी असणं ते गैर झाला, ठीक आहे, पण काळजी रहित असं सुद्धा माणसाला आयुष्य काढता येतंच. की मला उद्या कोणी बघितलं आहे, जो आज ज्याने दाखवला, ज्याने आज माझी काळजी घेतली, तो मला उद्या दाखवणार आहे. त्यावेळेला उद्या जो दाखवेल त्यावेळेला त्याची काळजी पाहू काय करायची ते. मग ती काळजी घेण्याचा विषय होतो. उद्या उजाडल्यानंतर माझी कामं, हा उद्या उजाडल्यानंतरचा विषय आहे. त्याची आज काळजी कशाला करायची, आजचा वेळ नामात घालू ना आपण. उद्याच्या काळजी करण्यात आज दुप्पट वेळ घालवतील, त्यामुळे उठायला आणि उशीर होईल, म्हणजे तिथपासूनच काळजीला कारण निर्माण होईल.
तर त्याच्याऐवजी शांतपणे झोपावं, सकाळी उठावं, पहाटे उठून आपलं काय असेल त्याचं नामनेम सुरू करावं, प्रार्थना करावी आणि सुरुवात करावी. पण तसं होत नाही. हे असं भांडल लागायचं वगैरे असल्या काहीतरी समजुतीत काळजी लागायची म्हणजे समजूत आहेत, त्यात हे विसंवाद असायचा अशी समजूत आहे. आणि त्यात तसं वाणीबद्दल पण असं बेसावत आहे की त्यानं तसं होणार. तसं होणार असं नाही आहे. जपून गेलो तर कमी लागेल. मी आहेच ना, रस्त्यावर गेलो म्हणजे ॲक्सिडेंटच होता, असं काही नाही आहे की कधीतरी होतो. पण रस्त्यावर गाडी चालू ॲक्सिडेंट होणारच असं नाही. एखादी वेळेला होऊ शकतो. रस्त्यावर आपण गाडी चालवतो आता होणार, एखादी गोष्ट होऊ शकते, पण रस्त्यावर म्हणजे ॲक्सिडेंट असं काही नाही. आपल्याकडे मग ते विना अपघात सेवेचं पारितोषिक देतातच ना, म्हणजे असतातच कोणीतरी ना. म्हणजे असं काही तसं काही नाही आहे. एवढे मोठे डिपार्टमेंट आहेत जी सारखी वाहतूकच करत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा काही अपघात न झालेले कित्येक माणसं आहेत. काय नाही अपघाताला, म्हणजे असंही असू शकतं ना. मग तसं आहे तर आपण तसं ठेवण्याचा प्रयत्न करणं हे तरी काम आहे. असं असू शकतं हे तरी काम आहे. मग पुढचं बघू ना प्रत्यक्षात काय होतं ते. तर असे आणि प्रारब्धाचा भाग आहे. एखादी गोष्ट अपवादाची असू शकते पण मूळ नियम नाही. आम्ही काय केलं त्या अपवादाला नियम बनवून टाकतो. विश्वाला असणारच, काळजी असणारच, भांडल लागणारच. मला वाटतं असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा माझ्या मनात क्षणभर येतं की तुम्ही जर अशी भांडी लागत असतील तर एक तर भांडी दूर ठेवा एकमेकांपासून थोडी, नाही का. ते आपटतं म्हणून आवाज येतो ना, म्हणजे थोडक्यात आपण आपटतो कुठेतरी, मग ते आपटू नये मग सरळ. आणि दुसरा एक मार्ग पण आहे सोपा, प्लॅस्टिकची भांडी मिळतात, मग फार आवाज किती मार्ग शक्य आहेत. पण त्याच्यासाठी हे सगळं विचारच करायचं काम आहे. ह्यांनी महर्षींनी कधी विचार केल्याशिवाय पाऊल टाकूच नाही म्हटलेलं आहे. तर त्यामुळे आपण विचार करावा, मग काय बोलायचं ते बोलावं, काय पाऊल टाकायचं टाकावं, मग गरज आहे का नाही बघून बोलावं. हा पहिली गोष्ट. म्हणजे जर आपल्याला खऱ्या अर्थाने नाम घ्यायचं असेल, खऱ्या अर्थाने परमार्थाचं साधन म्हणून वाणीचा वापर करायचा असेल तर वाणीची पहिल्यांदा आधी जाणीव करून ठेवावी, सावध पण ठेवावं. मग तिचा वापर अशा तऱ्हेनं बरोबर करावा आणि मग ती वाणी त्या कामाला वापरावी. मागे मी आपल्याला म्हणणं तसं आहे की दूध सदा आलेलं रोजचं दूध, आता ते काय उद्या नाही आपल्याकडनं तापवलं गेलं तर खराबसुद्धा होतं हे आपल्याला माहिती आहे. तर असे बरं ती उद्या सकाळी आत्ता दुपारी पुन्हा संध्याकाळी काय आपल्याला 10 वेळा ते अजून घेता येते, तरीसुद्धा ते दूध घ्यायचं झालं तर मनुष्य भांड्यात जर ओतायचं झालं तर भांडं बघतो बरोबर आहे की नाही. आता नामासारखी अमूल्य वस्तू रत्नासारखी जर आपल्याला त्या वाणीत ठेवायची आहे तर मग त्याचा विचार करायला पाहिजे. दूध घेताना सुद्धा मनुष्य पातेलं जर बघत असेल 2-2 वेळा की ह्यात कुठं डाग नाही ना, कुठं काय काळं नाही ना, काय पान पडलं नाही, आमकं नाही ना, ते नाही ना, हे सगळं बघतो. पण वाणीतनं नाम घेताना मात्र तीच वाणी मी एरवी अशी स्वच्छ ठेवली आहे का, त्याच्यात दूध होतावं, असं विचार जरी केला तरी आपल्याला खूप काम सुरू होईल आणि पुढच्या त्यांनी जे काय त्यांना अभिप्रेत आहे तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. मग या अर्थाने वाणीचा आपण विचार करावा. वाणीला अहंकाराचा दोष असू शकतो, वाणीला मताचा दोष असू शकतो, वाणीला अनुभवाचा दोष असू शकतो. किती प्रकारचे दोष त्या वाणीला आहेत. कठोरतेचा दोष असू शकतो किती. आणि याच्याच बरोबर दुसरे मार्ग पण आहेत. जे मार्ग आहेत त्यांच्याकडे वळावं, दोष कोणते आहेत ते बघून घ्यावं आणि मग हे होऊ शकतं. आता एक आहे की नाम आहे, लोक ते विचारतात. मग आता इथेच म्हटलं आहे की देहाच्या साह्याने पूजा केली, त्याच्या पुढचं साधन म्हणजे आता हे नाम आहे, जप काय, जपाचे 3 प्रकार वगैरे बघितले आहे, बघू पुढे. पण जप आहे दुसरं साधन, म्हणजे त्यातली वाणी आणि श्रवणाचं त्यातल्या त्यात वाणीचं साधन उचललं म्हणजे देहामधलं एक साधन उचललं जे आपल्या त्या अर्थाने दिसत नाही. आपल्या लक्षात आलं असेल तर आपल्या थोडं खोल गेलं तर आणखीन लक्षात येऊ शकेल की हे देहाला लागून असलेलं एक साधन उचललं आहे पण ते अदृश्य आहे. आपण बोलतो त्या अर्थाने त्याचं बाहेर काही नाही, फक्त कुठे ध्वनी जो येतो त्या ध्वनीपुरतं त्याचा संबंध आहे, बाकीच्या कसल्या इतर कुठल्याही इंद्रियाशी त्याचा संबंध येत नाही. हाताला ऐकू येत नाही, हे आपण विचार केला, पायाला ऐकू येत नाही, त्या अर्थाने येत नाही, फक्त श्रवणाशी संबंध येतो. एवढं लक्षात घेतलं तर देहाच्या किती वर गेलं ते साधन हे लक्षात येईल आणि मग त्याच्यावर जाऊन नाम बसलेलं आहे. तेव्हा ते त्या पायरीवर आहे, देहाचे आपण वावरतो ह्या पायरीवर आहोत. आपल्याला नामाच्या पायरीवर जायला हे वाणीचे साधनाने आपण तिथपर्यंत गेलो. आता लोकांना ती एक मोठी उत्सुकता असते, माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ का, त्याच्यापेक्षा चिंतन श्रेष्ठ का, पहिल्या पायरीपेक्षा 10वी पायरी श्रेष्ठ का, असं विचारल्यासारखं आहे. खरं म्हणजे पहिली पायरी पहिल्या जागी आहे म्हणून 10वी पायरी 10व्या पायरी जागी आहे, हे खरं आहे ना. मग देहाच्या पूजेपासून सुरुवात केली तर तिथून सुरुवात केली, पुढे आपल्याला त्याच्या पुढची पायरी लागणार, ती तितकीच महत्त्वाची आहे. 10व्या पायरीवर सुद्धा फार चांगल्या पायऱ्या असल्या म्हणून काही मनुष्य कोणाकडे गेला तर पायरीवर मुक्काम नाही करत, घरात जातो. जसा मनुष्य स्वतःच्या आत्मरूपाच्या घरामध्ये पोचावा अशासाठी या पायऱ्या.
श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय ॐ नमो भगवते श्रीरमणाय भगवते श्रीरमणाय ॐ नमो 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 भगवते जानकी स्मरण जय